शेर का छावा है हमारा शंभू राजा, क्रूरता का सीना दबोच कर मिट्टी में मिलाने वाला है हमारा शंभू राजा। समय बुरा निकला, फितूर मुगलों से जाकर मिला, नहीं तो हमारे शंभू राजे इन गिदड़ों के हाथ ना लगते। बरानपूर सोन्याची खान, मुघल सल्तनत की जान असणारे बरानपूर। चित्रपटाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला मिळाली। ही बातमी औरंगजेबाला मिळताच पूर्ण मुघल सल्तनत आनंदित झाली, कारण दख्खनवर राज्य करण्याचं स्वप्न त्यांचं आता पूर्ण होईल अशी त्यांना आशा होती। पण पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी बरानपूरवर हल्ला केला व तेथील लूट स्वराज्य दाखल केली। ही बातमी खान जमाननं जेव्हा औरंगजेबाला दिली तेव्हा मुघल सल्तनतचं दख्खनवर राज्य करण्याचं स्वप्न स्वप्नातच राहून गेले। असे चित्रपट बनवण्याची खूप गरज आहे, कारण मराठी कोण आहेत हे दाखवून देण्याची गरज आहे। मृत्यूदारी हाल करुणी नाही काढली तोंडातून किंकाळी, असे आपले शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर या स्वराज्याची धुरा कोण सांभाळणार? त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, एकच चेहरा येतो, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। हा सिनेमा रिलीज होऊन जवळपास 17-18 दिवस झाले। सर्व व्यक्तींनी हा सिनेमागृहात जाऊन पाहिला पाहिजे, कारण स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या औरंगजेबाने केलेले हाल हे फक्त आपल्याला ऐकून माहिती होते, पण मोठ्या पडद्यावर आपल्याला आता हे पाहायला मिळत आहे। या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि निर्माते दिनेश विजयन या दोन व्यक्तींचे खास करून आभार, कारण की ऐकून असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यांनी मोठ्या पडद्यावर साकारला। अभिनेता विकी कौशल यांनी संभाजी राजांचं अगदी हुबेहूब प्रतिरूप आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे। सिनेमातील शेवटची 30 मिनिटं कुणाच्याही तोंडून आवाज आला नाही, चेहऱ्यावर येणारा राग आणि डोळ्यात येणारे अश्रू मात्र दिसत होते। त्या औरंग्याने संभाजी महाराजांना इतक्या वेदना दिल्या, थिएटर मधल्या काही लोकांना त्या बघायला पावल्या नाहीत, काही जणांनी तर आपले डोळे मिटून घेतले। पहा मित्रांनो, संभाजीराजांनी एवढ्या वेदना सहन केल्या, आपल्याला त्या मोठ्या पडद्यावर बघायला पावल्या नाहीत, मग संभाजी महाराजांनी त्या वेदना कशा सहन केल्या असतील? त्या औरंग्यासमोर आपले संभाजी महाराज झुकले नाहीत, असा थिएटर मध्ये एकही कोणी नसेल की ज्याच्या डोळ्यातून अश्रू आले नसतील। आम्ही सिनेमा पाहून बाहेर आलो आणि लगेच माझा मित्र फुटफुटला। औरंग्याने संभाजी महाराजांना इतक्या वेदना दिल्या, त्या पाहून जर कुणाच्या डोळ्यातून पाणी आलं नसेल तर तो बिनहृदयाचा असेल किंवा तो अति क्रूर बुद्धीचा असेल। सोयराबाई साहेब आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते या दोघांमधील संवाद या चित्रपटामध्ये कुठेही आढळला नाही, परंतु हा संवाद कुठे ना कुठेतरी असायला हवा होता। चित्रपटाची लांबी वाढेल म्हणून हा संवाद काढून टाकलेला आहे किंवा अन्य कोणत्या दुसऱ्या कारणामुळे आहे याची काही कल्पना नाही। परंतु एक महत्वाची बाब म्हणजे 10 सेकंद राजांच्या जीवनातील लेझीम नृत्य करतानाचा जो आनंद होता तो आपल्याच लोकांना पाहावला नाही। मूवी पाहताना हा क्षण दिसला नाही, तेव्हा समजलं की तो आपल्याच लोकांना पाहावला नाही। छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रति प्रेम असलेल्या व्यक्तींनी हा सिनेमा पाहिलाच असेल। शंभूराजांनी आपल्या कारकिर्दीत 120 लढाया केल्या आणि विशेष म्हणजे त्यातील एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हरलेले नाहीत। अशी वीर हृदयाची गाथा सांगणारा सिनेमा संपूर्ण सिनेमागृहात रिलीज झालेला आहे। प्रत्येक माणसांनी हा सिनेमा जाऊन पाहिला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या घरात हा सिनेमा जाऊन पोहोचला पाहिजे। त्या संगमेश्वर मधील एक रात्र निघाली असती तर आज इतिहास वेगळा असता। आपलेच फितूर मोगलांना मिळाले म्हणून संभाजी महाराज मोगलांना सापडले, नाहीतर त्यांची काय हिंमत या सह्याद्रीच्या डोंगरात वाघाच्या पिल्लाला शोधणे।